नमस्कार मित्रांनो, तर बघा जसं की मानधन हे मानधन योजनेच्या अंतर्गत भरपूरशा लाभार्थ्यांना हे 2-2, 3-3, 4-4 महिने वाट पाहावा लागतो आणि निराधार योजनेचं कसं आहे मित्रांनो की 2-2, 3-3 महिने त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही. परंतु आता एक महत्त्वाची अपडेट इथं सरकारतर्फे आलेली आहे. जसं की 16 जून 2025 मध्ये आताची लेटेस्टची अपडेट आहे मित्रांनो. तर जसं की हे 750 कोटी रुपयाची निधी हे सरकारच्या खात्यामध्ये वितरित केले गेलेले आहे. म्हणजे जो जुलैचा मानधन निराधारचा हप्ता असणार आहे तो आता जसं की महिना असणार आहे तो लवकरच आता त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सरसकट दिला जाणार आहे. अशा प्रकारची इथं सरकारतर्फे सूचना आलेली आहे मित्रांनो. तर जसं की तुम्ही जर निराधार योजनेचा लाभ घेत असाल, मानधनाचा तुम्ही लाभ घेत असाल, तर तुमची डीबीटी ही इनॅक्टिव्ह आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आणि री-केवायसीला तुमची जसं की बँक अकाउंट आलेलं असेल तर ते देखील तुम्हाला री-केवायसी करून घ्यायची आहे, जेणेकरून इनॅक्टिव्ह तुमची डीबीटी झाली नाही पाहिजे. डीबीटीच्या माध्यमातूनच हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जात असतो. म्हणजे कुठली योजना असू द्या, जे सरकारी योजना असते त्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जात असतो मित्रांनो. कारण की भरपूरशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते बाब तुम्हाला एक चेक करून घ्यायची आहे, जेणेकरून जेव्हा जुलैचा हप्ता येईल तर तुम्हाला कुठला त्रास होणार नाही आणि सरसकट तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येऊन जाणार मित्रांनो. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची व्हिडिओ आणि महत्त्वाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.